नमस्कार मंडळी, मी मनोज गुराव यूट्यूबच्या एका नोंदणीत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आम्ही आलो आहोत श्री गंभीरेश्वर मंदिर येथे जेवण करण्यासाठी. आमच्या वाडीतील सर्व पोरं आहेत आणि आजचा संपूर्ण व्हिडिओ मंदिरातील असणार आहे, त्यामुळे कुणी हा व्हिडिओ चुकवू नका, पूर्ण बघा. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. मी दर्शनासाठी आतमध्ये आल्या, सर्व पोरं दर्शन घेतात. असं आमचं मंदिर आहे, गंभीरेश्वर मंदिर. कशा येईलस तू देवळात? सांग कशा येईलस, सांग. हां, खाव केलंस की पाय पडू गेलं? सांग. हां, जेवणार नाही ना? मग जेवणार? हां, पाय पडू गेलंस ना, मग जेवशी कशा? तू कशा येईलस? हां, अरे का? ठीक आहे, टाइमपास करणे, घरी जा, जेवू नको. आणि तू कशा येईल कुर्ल्यावाले? हे आहे गांगोधाम आणि इकडे किचन, जेवणाची रूम. इकडे विक्रांत गुराने सुरुवात केलेली आहे. चूल पेटवला ना टोपांना लेवल देवाला जायला सुरुवात केलेली आहे. आणि इकडे चूल पण पेटवली आहे झकासपैकी. बाकट निकारे होते वाटतं ऑलरेडी, आहे ना? निकारे होते वाटतं तेव्हाच ती पेटली लगेच. हे लेवल, याला बोलतात लेवल. टोप काळावू नये म्हणून लेवल दिलेलं आहे. मेन आचार्य होता बाकी आमचं अजून. इकडे आता मसाल्याची सुरुवात. काय काय सामान आणलं होतं तुमचं दाखवते मी. पापड आणला मी, हे बघ नवीन आयटम. ही अर्धा किलो तुरडाळ, पाव किलो मुगडाळ. 10 रुपयाचे टामेटे, 10 रुपये टामेटे नाही. टोमॅटो पाऊन किलो टोमॅटो आहेत. खराब टाकला नसत त्याला बघलं नाही. 10 रुपयाचे एवढेच येतात. खराब नाही तो, खराब आहे तो. म्हणून तो काय ह्याच्यातले नाही काढले ते कलच्यात. कलच्यातलं जातो आताच नाही हे कलचे आता. आणि 3 किलो बटाटे मूर्तीनं तेवढे पण मॉप झाले. हे 3 किलो बटाटे. एक किलोचं पाणी 1 किलो कांदे, अर्धा किलो टोमॅटो, ही 50 ग्रॅम मिरची, 2 किलो 50 ग्रॅम लसूण. अजून काय एवढाच? पाणी गेलं एवढ्या. अरे मसाले दे. हे काय मसाले? काय तर बघूया तरी. गरम मसाला, 3 नारळ घ्यायत. हळद, तेल, ही आहे हळद. अरे हा गरम मसाला संडे. हे अर्धा लिटर तेल. हे सॉल्ट आणि लायन ब्रँड. शेजवान चटणी टाका. हे हा आमचा केदार. त्याच्यामुळे आमची जी टुर्नामेंट झाली ना ती सक्सेसफुल झालेली आहे. आता सांगत नाही काय काय केलं असता. चल नारळ फोड, चल पाणी पिऊया आपण. नारळ फोड. एक फोड नका पण जे काय ठेवलं ह्याच्यात ठेव आतमध्ये. बटाट नको. एक नारळ फुटलेलो मी पिते पाणी. म्हणताना 13-14 पण चुकायचो. 20 पर्यंत पाणी लास्ट डबा येत नाही ना 20 मधलं तोच सांगतात म्हणून. पाठांतरात मी झंड होते फाटतो नाही काय. उमळत त्याच्यात आवाज आहे बघूया. आण वत्त आहे एवढे ठेवू ना बटाटे, बारीक करू. ठेव. पाणी वर त्याच्यात याच्यात पाणीवर शिजली असते ना. हे पिशवी ठेव, डाळ नेऊ घरी. काय हो? हा पिशवी ठेव. कितीच असतो? पहिले 5 झालंस. हा चालूच नाही, एवढे चालूच नाही. आमची घरणबाई आहे, घरणबाई गावची. त्यात सध्या मुंबईत जाणारा आमका विसरणार ते. हे
3 किलो बटाटे कापतात. वा शिकलो हा म्हणून मुंबई गेलो पण शिकलो सगळा कापू बटाटे बिटाटे. हा किती कोणाक तरी हवी ना पिशवी म्हणून काहीतरी 20 जण हा? 20 जण आहे का केलो पापड कधी चांगलं होतं ते मागच्या वेळी बोललंच त्या लक्षात राहता. एवढं कांदो कापलास पण विक्रांत बोललोच नाही आमका बारीक करतं ते पनीर पण आहे. पनीर पण हा. ये झोपू नको पनीर खातो अरे तू इला सोडलेलं सगळं रेडी ही टेक्निकने सोल ना टेक्निकने आणि असे मार होतात नाही होत. बघितलं करून ही जर ही झालेली असतात ना तर निकाल बघ तरी कर मध्ये कापूची लागत ती मग ते राहू दे मस्त नेवची लागत 150 नेवची लागत. पण तू झोपता कशा बरे ह्या उकाडलाय बघ ते एका शिक्का वाज जेवण करूचा अमित बघ शिक्क तो करता 2 जणांचा करता 20 जणांचा नाही करीत. 2 चुली पेटवले तिकडे एका डाळ टाकला शिजत आणि याच्यात आता भात टाकूचा. भातात पाणी ठेवलं हा एवढा पहिला एक माणूस जेवतो तेव्हा आता एक कापूया की नको किती जण 16चे आम्ही 17 करतो एक कारण काय आता मुंबईला बरेच दिवसांनी आली आहे ते आडवा हात कधी पण मारू शकतात ते. आणि 16 टाकून येतो मग बघू वाढवू हा. पोटा बघून पोटा बघू 3 त्याचं तू किती पेले खाणार 3 त्याच्यामध्ये 3 पेले खाणार पहिले का माणसात खाणार आधी 4 लिहून भरपूर आणणार दोघा तिघांची असते ते यशाची आधी पिशवी होती ती. भात तांबडे घे तांबडे बटाटे सगळे घालूया 5 झाले 6 दुसरे पण टाकूया. एकाच्या ते बघ हे. आंबो काय गेलो 7 हे पण वाळा बनवून नाही बटाटे टाकूया सगळे तिथे हा. टाकूया मध्ये. झणझणीत करून टाक तिखट बनवून सांग याचा पण घे जरा. नको उघडा सगळं कॅश दिसतं बटाटे सगळे घालूया ना होय बटाटे हा स्क्रीनशॉट ए आता चाट स्क्रीनशॉट आता माझ्या लक्षात ह्याच्यात आता घेतली मिरची कापून आणि टोमॅटो मग सगळा आपला मसाला लावायचो मिक्स करायला. इकडे केदार ग्रो एकदम तराटमध्ये गाडी मिक्सर घुमवता सुपर फास्ट मध्ये आलेला आहे इकडे ते डाळ पण शिजते थोडी थोडी काळो ना उजेड पापड तर सुरुवात केलेली आहे. काहीतरी आज नवीन प्रयत्न करता पहिलंच पापड सोडलं सपासप एकदम 5 पापड टाकलं टाकली कशा ठेवणार की कवची काय गरम गरम त्याच्यात टाक पत्रावळे पापडा किती वेळ लागतं सिंपल आहे हा. नाही ना बाबा इज्जत पपडला चांगलंच वासा इज्जत पापडची कंपनी आमची नाही भांडुपला भांडून पण सगळं घालूया. सगळा काय नाही मर्डरवाले पण भरपूर आहेत. काय शिकलं जेवण करू तू या मेन पूजे टाइम कल्टी मारला आजीला मुलांना काय काय नाही म्हणणार टाक तू कढीपत्ता लसूण कॉकटेल त्याच्यात टाकलेले आहे
हां उकडून झणझणीत बघा झणझणीत. काय घोषणा असली हो ही बघ व्हिडिओ बघून कोणतरी शिकात तरी जेवण बनवू. तिखट डाळ बनवत आहो त्याची रेसिपी बघून घ्या. त्याच्यानंतर टाकलो पहिलोच तिखट मसालो. काय बघ जण. दाखवले सगळे मी सुरुवातीकच ते इंटरव्ह्यू व्हायचे का त्याच्यावर पैसे घे त्याच्याकडनं या प्रमोशन करतात टाकतोय झणझणीत करून टाक चल. वाटप का नाही 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 तिखट मसाल्यानंतर त्या खोबऱ्याचा आणि कांद्याचा वाटाप मिक्सरला लावलेला असा घराघर फिरून घ्यायचा मिक्स करून एक जीव. देखत मास्तर माझा काम वाढवू नको केलंय डाळीला डाळीला ते कट करू. हे असं एक जीव करून घ्यायचं गोल गोल फिरवून त्याच्यानंतर डाळ टाकायची. जे कसं तिखट जास्त लागणार नाही मसाल्याचा वास पण येणार नाही. त्याच्यानंतर लास्टला हे डाळ उकळून घेतलेली तूर डाळ नंतर 10 मिनटं ठेवायची कारण ती जास्त ठेवायची नाही अगदी शिजलेली आहे. त्यानंतर गरम मसाले वगैरे टाकायचे. गरम गरम तेल ते लोक घाण करून जातो नर्सरीच्या सेम सेम प्रोसेस आहे ना डाळीची आणि भाजी आहे. फक्त मिरची आणि टोमॅटो ॲड झालं. काही टाकणार तो पुढं झाल्यावर पापड आणि येतात. चुलीवरचा जेवता लय टेस्ट वेगळीच येतं. आता उरलेला सगळा मसाला ठेवला शिल्लक. लोणचा नाही करू का ते पाण्यात जल्दी जल्दी पाण्यात चांगलं बरोबर. आधी उगा तर ती येऊन बसती पण नको हे बघ. हळद नाही गरम मसालो काय होता? कढीलो होतो. गरम मसाला चवीनुसार इकडे पण टाक. इकडे डाळ आहे इकडे बटाट्याची भाजी आहे. तो आमच्या देवळात तो स्पेशल मेनू फेवरेट वालो फेवरेट. सॉल्ट असा नाही मुठभर असं ना मुठभर 3 पशे. जवळजवळ फायनल झाल्यात जमा. इकडे टेस्ट करता गरम हा काय मीठ कमी आहे हे तू पी बघ रे हे बघ टेस्ट कर. जाम लय गरम
जरासा मीठ टाक. जरा काय टाक कळणी आहे तू बघा. तो संपव आज वाटून सगळ्यांका. इकडे बटाटे भाजी शिजता. हे पण शिजल्यात जमा उकडलेले होते बटाटे अगोदरच. डाळ, इकडे बटाट्याची भाजी, इकडे पापड आणि इकडे भात. कालचं ते कमी पडलं रे पण